प्रश्न हा. विड्रॉ कुणी केला याचा नाहीये ना, त्यांनी विड्रॉ केल्यानंतर फायदा कुणाचा झाला त्याच्यावर बोलतोय ना. हो, बरोबर आहे ना. फायदा झाला ना. हा. पण अजूनही लोकं कोर्टामध्ये मागणी करतायत, की नोटा व्हर्सेस जो उरलेला कॅन्डिडेट याची निवडणूक होऊ दे. बरं ती झाली ही तरी काय मागणी आहे होणार आहे ना. त्यातनं? जर निवडणूक आयोगाने घेतली त्याच्यावर निर्णय, तर लोकांना वाटत असेल, की हा जो उरलेला उमेदवार बरोबर नाही, ते नोटावर वोटिंग करतील. त्याच्यामध्ये काय गैर आहे? नाही नाही, पण कशाला त्याच्यातनं आपण काय एवढा साध्य आकांतांडव होणार आहे? करतो या विषयाचा? त्याच्यातून साध्य हे काय बघा, होणार मला आहे? एक कळतं, असं आहे जरी भाजपचा संदीपजी, किंवा असं आहे शिवसेनेचा यात फायदा संदीपजी, झाला असला, तरी संदीपजी देखील ऐका ना, ती विड्रॉ चर्चा भलतीकडे करणारा नेऊन काय हा उपयोग आहे? जबाबदार आहे नोटावर याला. असं आहे की जोपर्यंत नोटाच्या मतांना किंमतच नाहीये, नोटाला जर मतं जास्त मिळाली तर तो काय उमेदवार जोपर्यंत बाद होत नाही तोपर्यंत नोटाच्या बाबतीमध्ये इथे चर्चा करण्याची काय गरज आहे? त्याची वेगळी चर्चा करूयात आपण. मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी सत्ताधारी मधलेच दोन पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत, त्याच ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येनं विरोधकांचे अर्ज एकतर बाद होतात, अपक्षांचे अर्ज विरोधकांचे नाहीतर मागे घेतले जातात. हे तुम्हाला असं अजिबात वाटत नाही की याच्यावर कुणीच काही संशय घेऊ नये, शंका उपस्थित बघा, करू तुम्ही नये? म्हणताय हे ते सगळं बरोबर अगदी आहे. नॅचरल कोर्स मध्ये झालेलं आहे. विड्रॉवल असे होऊन बिनविरोधची संख्या यावर्षी तशी दिसतेय. हम्म. त्याच्यात 2-3 कारणं असतात. हम्म. कधी-कधी काय होतं, प्रचंड प्रमाणात एखाद्या पक्षाची लाट दिसते हम्म. आणि मग उमेदवारांना लक्षात येतं, की आपलं काही डाळ शिजणार नाही. आपण हम्म. सामान्य आहोत आणि ह्या सगळ्या धुमश्चक्रीत किंवा जनतेचा जो रेटा दिसतोय एकतर्फी, हम्म. त्या रेटामध्ये उगाचच उभं राहण्यात अर्थ नाही, असं वाटू शकतं किंवा त्या स्वतः उमेदवाराला मला असं वाटतं, की विचारलं पाहिजे, की "बाबा तू का विड्रॉ केला?" जोपर्यंत तो स्वतः बोलत नाहीये, "मी का विड्रॉ केला?" तोपर्यंत उरलेल्या लोकांवर काहीतरी प्रश्नांची अहो राळ पण उठवणं अहो हे पण कितपत योग्य आहे? विरोधकांचा आरोप असा आहे की ते कसे बोलतील? एकतर त्यांना पैशाचं आमिष दाखवलं गेलेलं आहे किंवा त्यांना एकतर कुठली तरी दडपशाही त्यांच्यावर केली गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ते निवडणुका होईपर्यंत खरंच बोलतील असं मी अपेक्षा काय करायची म्हणतो, का? मग विरोधक आता जर नोटा व्हर्सेस कॅन्डिडेट यासाठी कोर्टात जातायत किंवा निवडणूक आयोगाकडे अर्ज केलाय, की नोटा ठेवून तुम्ही मतदान घ्यावं. बरोबर आहे. ठीक आहे. मी आदर करतो लोकशाहीचा. नोटा एक वोट आहे. ते अहो वोट ते ज्याला म्हणतात द्यायचं की त्याला जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुकांचे निकाल जाहीर करू नका. त्या नोटाकडे कशाला तोपर्यंत जाताय? आता हे जे उमेदवारांच्या बाबतीत तुम्ही बोलताय, त्या उमेदवारांच्या बाबतीत पण ज्यांना संशय आहे, त्यांनी जावं ना, कोर्टामध्ये जावं, पिटिशन दाखल करावी पब्लिक इंटरेस्ट हं. आणि कोर्टासमोर त्या कॅन्डिडेटना आणावं. त्यांना हं. काय बोलायचं असेल, सत्य त्यांना बोलावं लागेल ना, हं. येऊ देत त्यांना. बरं ते आणि ते स्वतः समोर येत नाहीत, बरं. स्वतः काही बोलत नाही. हं. तुम्ही विश्वासाने उभे केलेले उमेदवार तुम्हाला न सांगता विड्रॉ होतात आणि त्याचं पालन तुम्ही सत्ताधारी पण पक्षावर किंवा जो संदीपजी त्याचा एक मान्य गाभा करायला असेल पाहिजे, त्याच्यावर त्या करताय. म्हणजे हे ज्यांच्या योग्य आहे. पक्षाचे ते उमेदवार होते त्यांना जेवढा विश्वास नाही त्या उमेदवारांवर, ते ते काय बोलणार याच्यावर तुमचा बाकी दांडगा विश्वास आहे हा संदीपजी.